माळशिरस पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनीषा पाटील यांची मतदानाद्वारे निवड झाली। माळशिरस पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात बैठक झाली। सभापती पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वैष्णवी देवी मोहिते पाटील, शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर आणि भाजपच्या ऋतुजा पराडे पाटील यांनी, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मनीषा मदने पाटील तर भाजपतर्फे आनंद शेंडगे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यानंतर वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। दुपारी 2 वाजता सर्व नवीन सदस्यांची सभापती उपसभापती निवडीसाठी बैठक घेण्यात आली। सभापती पदासाठी 2 आणि उपसभापती पदासाठी 2 अर्ज आल्यानं हात उंच करून मतदान घेण्यात आलं। सभापती पदासाठी दत्तात्रय मगर यांना 12 सदस्यांनी पसंती दिली, तर ऋतुजा पराडे पाटील यांना 6 सदस्यांनी पसंती दिली। शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांना 12 सदस्यांनी पसंती दिल्यानं त्यांची सभापतीपदी निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी जाहीर केलं। उपसभापती पदासाठी 2 अर्ज असल्यानं त्यासाठी हात उंच करून मतदान घेण्यात आलं। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मनीषा पाटील यांना 12 सदस्यांनी पसंती दर्शवली, तर भाजपचे आनंद शेंडगे यांना 6 सदस्यांनी पसंती दर्शवली। त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी उपसभापतीपदी मनीषा पाटील यांची निवड जाहीर केली। सभापती दत्तात्रय मगर आणि उपसभापती मनीषा पाटील यांना त्यांच्यासह वैष्णवी देवी मोहिते पाटील, विमल जानकर, निशा गिरमे, युवराज झुंजे, रेश्मा माने, सोनाली पाटील, ॲडव्होकेट प्रवीण वाघमोडे, मनीषा नाईक नवरे, आप्पासाहेब पाटील, महादेव साबळे, तर ऋतुजा परांडे पाटील आणि आनंद शेंडगे यांना त्यांच्यासह दत्तात्रय शेळके, तनुजा खिलारे, राजश्री रूपनवर, नम्रता पुकाळे यांनी मतदान केलं। मोहिते पाटील आणि आमदार जानकर गटानं पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार तसंच शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आणि शिवसेना शिंदे गटाचे 2 असे 12 सदस्य निवडून आले होते, तर भाजपचे 6 सदस्य निवडून आले होते। या निवडीनंतर नूतन सभापती आणि उपसभापती यांचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर यांनी सत्कार केला। यावेळी अर्जुनसिंह मोहिते पाटील, विष्णू नारनवर, मिलिंद सरतापे, प्रताप पाटील, मच्छिंद्र ठवरे, जीवन जानकर, माऊली पाटील, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे यांच्यासह मोहिते पाटील आणि जानकर गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते।